श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आपण आज ऐकणार आहोत वर्षातील सर्वात कठीण आणि सर्वात पुण्यदायी मानली जाणारी निर्जला एकादशीची सत्यकथा. असा उपवास ज्याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब घेतला जात नाही. पण का? या उपवासामागची कोणती दिव्य कथा आहे? भीमसेनाला हा उपवास का करावा लागला आणि हा उपवास केल्याने खरंच 24 एकादशींचे पुण्य मिळते का? ती संपूर्ण कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण असे म्हणतात की निर्जला एकादशीची कथा श्रद्धेने ऐकण्याचे अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. महाभारताच्या काळात पांडव अत्यंत धार्मिक होते. युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव आणि माता कुंती सर्वजण प्रत्येक एकादशीला उपवास करत असत. त्यांच्या घरी भगवान विष्णूची अखंड भक्ती चालायची. व्यासमुनी स्वतः त्यांना धर्मांचे ज्ञान देत असत. परंतु 5 पांडवांमध्ये एक असा होता ज्याला उपवास करणे खूप कठीण वाटायचे. तो म्हणजे महाबली भीमसेन. भीम अत्यंत शक्तिशाली होता. त्याला खूप भूक लागत असे. एका वेळेस अनेक लोकांचे अन्न तो एकटाच खाऊ शकत होता. म्हणून प्रत्येक एकादशीला तो त्रासून जायचा. एक दिवस भीम व्यासमुनींना म्हणाला, गुरुदेव, माझे बंधू सर्व एकादशी करतात. माता कोणतीही उपवास करतात. परंतु मला भूक सहन होत नाही. मी उपवास केला तर माझ्या शरीरातील अग्नी मला त्रास देतो. मग मला सांगा, असा कोणता उपवास आहे ज्यामुळे मला सर्व एकादशींचे पुण्य मिळेल? व्यासमुनी काही क्षण शांत राहिले. ते म्हणाले, भीमा, जर तुला सर्व एकादशींचे पुण्य हवे असेल तर वर्षातून एकदा येणारी ज्येष्ठ शुक्ल एकादशी तुला करावी लागेल. हा उपवास अत्यंत कठीण आहे. यामध्ये अन्न तर सोड, पण पाण्याचाही एक थेंबही घ्यायचा नाही. हे ऐकून भीम घाबरला. व्यासमुनी पुढे म्हणाले, या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. जो मनुष्य श्रद्धेने हा उपवास करतो त्याला सर्व 24 एकादशीचे पुण्य प्राप्त होते. यमदूत त्याच्याजवळ येत नाहीत. भगवान विष्णू स्वतः त्यांचे रक्षण करतात. त्यांच्या जीवनातील दुःख, संकट, रोग आणि पाप नष्ट होतात. हे ऐकून भीम विचारात पडला. त्याला माहिती होते की हा उपवास अत्यंत कठीण आहे. पण भगवान विष्णूवरील श्रद्धेमुळे त्याने हा व्रत करण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ शुक्ल एकादशीचा दिवस उजाडला. सकाळी लवकर भीम गंगेत स्नान करून आला. त्याने पिवळे वस्त्र परिधान केले. भगवान विष्णूची पूजा केली. त्याने हात जोडून प्रार्थना केली, हे नारायण, मला हा कठीण उपवास पूर्ण करण्याची शक्ती द्या. संपूर्ण दिवस भीमाने अन्न पाणी घेतले नाही. दुपार झाली. ऊन खूप वाढले. भीमाला तहान लागली होती. त्याचे शरीर अशक्त होऊ लागले. पण तो भगवान विष्णूचे नाव घेत राहिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. रात्र झाली. भीमाला खूप त्रास होऊ लागला. त्याच्या डोळ्यासमोर अंधारे येऊ लागला. शरीर थरथर कापू लागले. पण त्याने हार मानली नाही. तो मनात म्हणाला, जर माझे बंधू प्रत्येक एकादशी करू शकतात तर मी एक दिवस भगवानासाठी सहन करू शकत नाही का? तो अखंड विष्णू नामस्मरण करत राहिला. दुसऱ्या दिवशी द्वादशीला सूर्योदय झाला. भीमाने विधीपूर्वक उपवास सोडला.
त्या क्षणी आकाशातून दिव्य प्रकाश प्रकट झाला. भगवान विष्णू प्रसन्न होऊन म्हणाले, भीमा, मी प्रसन्न झालो. तू श्रद्धेने निर्जला एकादशी केलीस म्हणून तुला सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त झाले. जो भक्त श्रद्धेने हा उपवास करेल त्याचे रक्षण मी स्वतः करीन. भीमाच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्याने भगवानला नमस्कार केला. भक्तांनो, निर्जला एकादशी आपल्याला संयम, श्रद्धा आणि भक्ती शिकवते. भगवानला फक्त उपवास नको असतो, तर मनातील खरी भक्ती हवी असते. जर पूर्ण निर्जला उपवास शक्य नसेल तर आपल्या शक्तीनुसार भक्ती करा. भगवान भावना पाहतात. जर तुम्हालाही भगवान विष्णू आणि श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. ओम नमो भगवते वासुदेवाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. गण गण गणात होते.